तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रचारासाठी शहरातल्या विविध भागांमध्ये वासुदेवांकडून मतदार जनजागृतीसह पक्षाचा प्रचार सुरू आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात असताना मतदार जनजागृती आणि पक्षाचा प्रचार व्हावा याकरता शहरातील शिवाजीनगर, टीव्ही सेंटर, बन्सीलाल नगर, निराला बाजार, क्रांती चौक, जवाहर कॉलनी परिसरात वासुदेवांचा प्रचार सध्या लक्ष वेधून घेतोय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनिमित्त जो प्रचार होतोय तो सध्या चांगल्याच रंगात आलेला आहे। अशा पद्धतीने सध्या शहरभरामध्ये वासुदेवांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार जो आहे तो सुरू आहे आणि भाजपच्या माध्यमातून जनजागृती असेल त्याबरोबरच एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार जो आहे तो देखील इथे केला जातो आहे। विविध ठिकाणावरून हे वासुदेव जे आहेत ते सध्या शहरभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे, लोकांमध्ये कशा पद्धतीने जनजागृती करतायत, कुठलं गाव कुठलं तुमचं आणि भाजपचा प्रचार तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने करता? आमचं गाव बुलढाणा जिल्हा आहे, देऊळघाट तालुका बुलढाणाचे। भाजपाचा प्रचार आम्ही लोककलेच्या माध्यमातून करतो, गाणे म्हणून लोकांना मतदानासाठी जागृत करतो, या माध्यमातून प्रचार चालू आहे आमचा। आतापर्यंत कुठल्या कुठल्या भागात तुम्ही गेला आहात, कशा पद्धतीने लोकांचा तुम्हाला एक रिस्पॉन्स पण मिळतोय? आतापर्यंत आम्ही आपले आयुष पवार कॉलनीत फिरलो, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि सांगायचं म्हणजे असं आहे की आम्ही जातीवंत वासुदेव आहे आणि शासनानं आमच्याकडे बिलकुल दुर्लक्ष केलेलं आहे। आता एक नवीन आशा अशी आहे की आम्ही प्रचार करू तर लोकांचं लक्ष आमच्यावर केंद्र होईल, आमचा आवाज हा शासनापर्यंत गेला पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही हा BJPचा प्रचार करू राहिलो आणि गल्लोगल्ली जाऊन लोकांना जनजागृती करू राहिलो की बा तुम्ही मतदान करा। पारंपरिक पद्धतीने हा प्रचार जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत आणि मतदारांचं ते विशेषतः लक्ष देखून वेधून घेताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। तिकडे सोलापुरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा सुरू असताना आमदार देवेंद्र कोठेंनी थेट